जय जय रघुवीर समर्थ। तुला मागतो रामदासा दयाळा, दिना कारणे देई आता कृपाळा। घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला। वारी सर्वरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला। अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी। विनती हितासे न मागत दुजे, भक्ती तुझी हवी। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हा चौथा समास, हा सद्गुरु स्तवनाचा समास आहे। जीवनामधला संपूर्ण अशा प्रकारचा अध्यात्माचा साठा, अध्यात्माचं दर्शन आणि जीवनाची सफलता, जीवनाचं साध्य, जीवनाची इती कर्तव्यता ही ज्या तत्वामध्ये सामावलेली आहे, ज्या तत्वाशी ती जोडलेली आहे, ज्या अस्तित्वाशी हे मनुष्याचं जीवन जोडलेलं आहे, ते जीवन म्हणजे सद्गुरु तत्व आहे। सद्गुरु तत्व एखाद्या फुलाप्रमाणे आहे, सद्गुरु तत्व एका गंगेच्या ओघाप्रमाणे आहे। जसा तो गंगा, सिंधू, नर्मदेचा प्रवाह जसा अखंडपणानं चाललेला आहे, गंगेचा प्रवाह कधी आजपर्यंत खंडित झालेला आहे का? नर्मदेचा प्रवाह कधी खंडित झालेला आहे का? हिमालयाची उंची कुठल्याही अवस्थेमध्ये कधीतरी कमी झाली आहे का? जशी गंगा कधी आटलेली नाही, गंगेचा प्रवाह कधी संपलेला नाही, गंगेचा प्रवाह कधी कमी झालेला नाही, गंगेचं पावित्र्य आणि गंगेचं स्मरण आमच्या जीवनामध्ये अखंडपणानं राहावं आणि ठेवावं, अशी गंगा, सिंधू आणि नर्मदा यांची उपमा अशासाठी दिली की जे सतत गंगेप्रमाणे ज्यांचा प्रवाह चाललेला आहे, नर्मदेप्रमाणे ज्यांचं पावित्र्य ज्यांच्या नसानसामध्ये, कणाकणामध्ये, ज्यांच्या वाणीमध्ये, ज्यांच्या दृष्टीमध्ये, ज्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये आहे, असं सद्गुरु तत्व आहे। आणि हा सद्गुरु तत्व हा गुरुकृपेचा वर्षाव आहे। हा गुरुकृपेचा वर्षाव या समासाच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा आहे। असं आहे की पहा, गणेश स्तवन झालं, शारदा स्तवन झालं आणि गणेश आणि शारदेच्या स्तवनानंतर आता आपण सद्गुरु स्तवन या ठिकाणी पाहणार आहोत। सद्गुरूंचं स्मरण, स्तवन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। कशासाठी करतो आहोत? सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही श्रीराम। ज्याला ज्याला अंतःकरणामध्ये मोक्षाची जाणीव आहे, ज्याला मोक्ष हवा आहे, ज्याला मोक्ष
प्रत्यक्ष अनुभवावा असं ज्याला वाटतं त्यांनी सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहावं, सद्गुरूंच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या श्वासामध्ये आणि सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहण्यासाठी आपल्याला पूर्वजन्मीची पुण्याईच असावी लागते. अनंत जन्मीची पुण्याई जर पदरी असेल तरच सद्गुरु तत्व मिळतं आणि ते टिकून राहतं. लक्षात ठेवा, सद्गुरु तत्व मिळवणं हा सद्गुरु तत्वाचा विषय नसतो. सद्गुरूनं त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे असा जो अनुभव घेण्यासाठी आहे तो अनुभव आम्ही घेण्याचा प्रयत्न करावा, तो अनुभव आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. म्हणून हे समर्थ निश्चयानं सांगता आहेत की असो जयाशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. सद्गुरू हे तत्व, सद्गुरू अनंत आहेत, सद्गुरू व्यापक आहेत. विश्वव्यापकता काय असते ती सद्गुरूंच्या तत्वामध्ये पाहता येते. गंगेचा ओघ, गंगेचा आनंद किती प्रवाहाचा आनंद आहे. गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य आणि गंगेमध्ये स्नान केल्याचं पावित्र्य ज्या वृत्तीमध्ये सामावलेलं असतं त्या वृत्तीला सद्गुरू असं म्हणतात. ती वृत्ती सद्गुरूमय झालेली असली पाहिजे. करी वृत्ती जो सलत तो सलत जाणा, अशा दुर्वृत्तीचा निराश करावा, अशी दुर्वृत्ती संपून टाकावी, दुर्वृत्ती नाहीशी करावी आणि सद्वृत्तीचा स्वीकार करावा. सद्वृत्तीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, सत्संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, सत्शास्त्र चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि सद्गुरूंची कृपा अनुभवावी. सद्गुरूंची कृपा म्हणजे माय माऊलीची कृपा असते. पितृछत्र असतं, मातृछत्र असतं ना, तशी सद्गुरू कृपा ही त्या मातृपितृ कृपा छत्राप्रमाणे असते. आपण लक्षात ठेवावं. असं हे समर्थांचं या सद्गुरू तत्वाबद्दलचं चिंतन या प्रस्तावनेच्या रूपानं आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.